चला मित्रांनो, मस्तपैकी पुरीपासून भुवनेश्वर येता येता एक झोप झालेली आहे आपली. आणि आता आपण लिंगराज मंदिरकडे चाललो आहे. मागेच आपली गाड्या लागलेल्या आहेत, सर्व ह्या पुरीवरूनच आलेल्या बस आहेत. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ते नवीन सबस्क्रायबर असतील तरी लवकर सबस्क्राईब करा. आणि आपला ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट शेअर करा लवकर, फटाफट. चला भेटूया लिंगराज मंदिरामध्ये. रस्त्यात मित्रांनो जो फ्री चाटची सुविधा आहे. मॅडम फ्रीचा काहीच सोडत नाही. इकडे जायचं आहे आपल्याला आता. तर मित्रांनो, आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहे. आणि एसीतून बाहेर निघाल्यानंतर खूप गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, एसी बसमध्ये बसलेलो, बाहेर निघाल्या लगेच घामाच्या धारा लागलेल्या आहेत. काय दुसरा तर आपण आता लिंगराज मंदिराच्या इथे पोहोचलेलोच आहे. पुढे बघ. तर तुम्ही मित्रांनो इकडे बघू शकता, हा एक कुंड आहे आणि बाजूला भरपूर छोटे मंदिर बनलेले आहेत. एकाचा नाही का गुळी लावता एवढ्या उन्हामध्ये आता आपण मंदिर परिसराकडे आलेलो आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, इथून समोर जी तुम्हाला दिसते, इथून मंदिरात जाण्यासाठी मेन एंट्री आहे. आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे आणि भरपूर गर्दी आहे आज. तर तुम्हाला दिसतच आहे गर्दी किती आहे ती. तर चला मित्रांनो, आता आपण आपला मोबाईल, आपली चप्पल, पर्स सर्व लॉकर रूममध्ये इथे जमा करणार आहे. कारण की आतमध्ये काहीच घेऊन जाऊ शकत नाही आपण. तर तुम्हाला मी आतमधली गाभाऱ्यातला देवाचं दर्शनही दाखवू शकत नाही. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपण दर्शन घेऊन येऊ. तुम्हाला बाहेरून तर मी मंदिराचा पूर्ण नजारा दाखवलेलाच आहे. आणि इकडे पाणी प्यायची सुविधा आहे. तर चला, समोरी बघा लॉकर रूममध्ये वस्तू आपला ठेवण्यासाठी एवढी गर्दी आहे इकडे. तर चला या, मी पण आता इकडे सर्व सामान जमा करतो लॉकर रूममध्ये. तुम्ही बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आता आपला लिंगराज महाराज मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे. इथे आतमध्ये गेल्यानंतर एकूण 108 मंदिरं आहेत आणि खूप मोठा परिसर आहे. आतमध्ये मोबाईल, पर्स काही घेऊन जायची परमिशन नव्हती, म्हणून तुम्हाला काय आतलं दाखवू शकलो नाही, सॉरी. तरी तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता कोणता पॉईंट आहे तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दिसणार आहे. 3 पॉईंट सकाळपासून झालेले आहेत.
आणि आता दुपारचे 11 वाजलेले आहेत आणि फुल गरमी आहे। तुम्ही बघू शकता इकडे मागेच मंदिर होता। ফল একটা করে সবাইকে দিতে পারবো, মা বাবা সবাই করতে পারে, খুঁজে বেড়াবে অরিজিনাল রুদ্রাক্ষ ফল। তোমার फायदा ছিল ना। या मित्रांनो पाणीपुरी खायला लिंगराज मंदिराच्या इथे एकदम टेस्टी आहे। वेगळे आयटम आहेत बघा मित्रांनो इकडे। पंपकिन स्वीट्स, बाकीचे आपल्यासारखेच आहेत मित्रांनो। आता आपण चौथ्या आणि 5व्या पॉईंटवर आलेलो आहे। या साईडला आहे उदयगिरी आणि या साईडला आहे खंडेगिरी। हे 2 पॉईंट आहेत आपले। इथून आपण एंट्री केलेली आहे, तर तुम्ही समोर बघू शकता अशा गुफा आहेत। बस बाय बाय। चला मित्रांनो, मित्रांनो या डोंगरामध्ये सगळ्या अशा गुफा आहेत। आणि इकडे पण जायचं आहे आपल्याला। उदयगिरी तो खंडेगिरी तो आपण वरती आलेलो आहे। नुसता वरती जाऊन फायदा नाही मामा, मला वरती जाते हेच डोंगर बघायचं, अजून काय यायचं। चला इकडे फोटो काढू मुखात चांगलं। वरती काय है? ऊपर कुछ है क्या? इतना ही चढ़ा है, मेरे को दम लग गया है। इथं उभं राहा ना, फोटो काढू जा बाबा। बघा मित्रांनो या अशा गुफा आहेत, वरती पण सेम पोर्शन आहे। तर इकडे गुफामध्ये जायला आतमध्ये एंट्री नाहीत। खंडगिरी पर्वत आहे। आपण आता इकडून उतरलेलो आहे खालती आणि आता आपण या साईडच्या पोर्शन मध्ये चाललोय, बघू शकता। वरती जायला परवानगी नाही वाटतं, प्रवेश निषेधचा बोर्ड लावला इकडे।
मित्रांनो गेटमधून एंट्री केल्या गेल्या. इकडे बघा सर्व गुफेच्या माहिती लिहिलेली आहे. ज्यांना कुणाला वाचायची असेल त्यांनी व्हिडिओ स्किप करून वाचा. तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे वरती आलेलो आहे आपण. वरून खालून आलेलो आहे आपण. चला वरती जाऊन काय फायदा नाही, सेम आहे म्हणून आपण परत खाती चाललोय. या उसाचा रस पियाला. आता मित्रांनो आपण 6व्या पॉईंटला आलेलो आहे आणि हा पण एक मेन पॉईंट आहे. तुम्ही बघू शकता. तर हा एक नंदनकानन म्हणून पॉईंट आहे, झू आहे हा. तर याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्व प्राणी बघायला भेटणार आहे. तर चला मित्रांनो आपण आता थोड्याच वेळात आतमध्ये जाणार आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आलेले असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करू शकता. आणि आपल्या माध्यमातून आता तुम्हाला नंदनकाननमधले प्रत्येक प्राणी बघायला भेटणार आहेत. तर आपण आता मेन एंट्रीच्या इथं आलेलो आहे. समोरच नंदनकाननचा एंट्री गेट दिसत आहे. आता आपण इथून एंट्री करतच आहे आतमध्ये. आपली इथली तिकीटं पहिलेच काढलेली आहेत टूर अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून. तुम्हाला दाखवलेलंच आहे मी. तर तुम्ही आपल्या जुन्या व्हिडिओ बघितलेल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही समजणारच आहे. तर आता आपण एंट्री केलेली आहे. आता आतमध्ये आपण गेलेलो आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समोरच बोर्ड लागलेला आहे आणि यानुसार पूर्ण प्राणी आपल्याला पुढे बघायला भेटणार आहे झूमध्ये. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये
तर मित्रांनो आता आपल्याला इकडे पहिला प्राणी दिसणार आहे. तर तुम्हाला आता इथे आपण लेपर्ड दाखवणार आहे. तर मित्रांनो बघा समोर झाडावरती लेपर्ड बसलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथं काय आहे? वाइल्ड डॉग. वाइल्ड डॉग. काय नाही दिसत इथं. वेयर इज वाइल्ड डॉग? यहाँ तो कुछ नहीं दिख रहा. भाग गए अपन लोग को देख के. इधर कुछ नाही दिख रहा रे बाबा. मित्रांनो इथे काहीच दिसलेलं नाही आपल्याला. बनवलंय आम्हाला. उल्लू बनाया हम लोग को. इधर सामने चलो. हे सामने हो ना, समोर पण आहे ना मस्त आहे. चला ना. बाबा खतरनाक. ये बाबा बाबा सफेद वाघ आहे. हाँ ऐसा ओरिजिनल. सफेद वाघ आहे बघ. हे बाहेर आहे मामा. हे किती मोठे खड्डे आहे काय ऐकायला आहे. मग तो खड्ड्यात जाईल का? कसं काय येईल तेवढ्या लांबून. तिथं बी तसंच असेल. मेल्यातले जिवंत आहे रे. तसेच असतात ते. सफेद पण आहे
चला हत्ती बघूया आता. चल चल रोहित चला इकडं पण एक आहे. डिनर चालू काहीतरी खायला घालत घेतलं त्याला. शतरमुर्ग कमी मोठा आहे तो. हो ना, पण तो मोठा किती आहे. तिकडं पण आहे बघ, दिसलं का? 2-3 आहेत तिकडे. फोटो काढत बी लागलेत. बेचारे और भी काम करें तो हाथ सोने उठावत रहा. चलो आय लव नंदकानन. हे तो बघ. आय लव नंदकानन. मित्रांनो तुम्ही बघू शकता मागे. आता आपण इकडे समोर तुम्हाला जुरासिक दिसत आहे, त्याच्या खालून आतमध्ये जाणार आहे. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये
ज्यूस प्या फ्रेश एकदम. बघ पिऊन कसा लागतं. आदमी का मेरा नंबर दिया था क्या? मस्त आहे क्या. मँगो ज्यूस. बस बस बस. पनीर फ्रँकी. पनीर मशरूम फ्रँकी. आल्यापासून जशी फास्ट फूडवर जोड घेतली. फास्ट फूड फोनवर काही मामा कसा आहे टेस्ट. एकदम मस्त आहे. आम्हाला काही चालतं. मित्रांनो हे बघा पूर्ण जिवंत मच्छी. दाबोली पण हे फुल खतरनाक आहे बघ. पोचे बिचे आई पोचे आणि इथं कोलबे आजी ताऱ्या. खायचं नाही ना रे. फुल खतरनाक काम आहे मा. बाबा बाबा हे बघा मित्रांनो कसा तिकडे तुम्ही बघू शकता. फुल मच्छी मार्केट भरलाय आणि आपला सुनीता गेस्ट हाऊस आहे. बघू शकता हा आपला हॉटेल आहे. इथंच आपण राहिलेलो आणि आपण आता इकडे पुढे जाऊन आपला ब्लॉगचा एंड करणार आहे. ठीक आहे. मच्छी घ्यायला थांबली काय बाई. खायचा नाही. 7-8 दिवस झाला आपल्याला. दाबोली 120 रुपयाला सगळी. चलो चलो चलो. गावठी अंडी पण आहेत. चला मित्रांनो आपण भरपूर फिरलो आज. पूर्ण दिवस गेला आपला आणि आता आपण आपल्या रूमच्या बाहेर आलेलो आहे. इकडे आपला रूम आहे. मला दाखवलेला आहे. तुम्ही जर आपला ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला दिसलाच असेल. तर आपण आता हे बघा इथून 5 मिनिटातच मंदिर आहे. तर आता आपण आपला ब्लॉग इथेच एंड करतोय. जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या ब्लॉगला फुल सपोर्ट करा जेणेकरून तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल. तर चला बाय बाय.